नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली जी काही सिरीज चालू आहे, आपण या ठिकाणी सामाजिक शास्त्र या विषयामधले जे काही प्रश्न आहेत त्यांचं आपण अनालिसिस करत आहोत. त्याचबरोबर जे की प्रश्न कसे आहेत त्याच्यामध्ये काही बदल झालेला आहे असे प्रश्न मी या ठिकाणी घेऊन येत आहे. तर बघा मी तुम्हाला वारंवार सांगत आहे की आपलं जे काही ऍप्लिकेशन आहे ते प्ले स्टोअर वर अवेलेबल आहे. त्याचबरोबर जे आपल्या चॅनलचं नाव आहे तेच नाव कशाचं आहे, आपल्या ऍप्लिकेशनचं आहे. साधना अकॅडमी स्पेस देऊन 1.0 टाकायचं. त्याचबरोबर आपला लोगो तर तुम्हाला माहित आहे, तो लोगो कोणता आहे ते पाहूनच काय करायचं, ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं. भविष्यात किंवा सध्या सुद्धा काय आहे ते तुमच्यासाठी म्हणजे कामाचं आहे. त्यावर तुम्हाला आता सध्या वेळ कशी आहे बघा, प्रश्न उत्तर वगैरे म्हणजे टेस्ट सिरीज वगैरे सोडवण्याची ही टाइम आहे, वेळ आहे, बरोबर की नाही. तर तुम्हाला बऱ्याचशा टेस्ट सिरीज वगैरे तिथे अवेलेबल असणार आहेत. निश्चितच तुमचाही फायदा आहे, माझाही फायदा आहे. बरेच जण कसं म्हणतात, मॅडमचा तर फायदा आहेच ना, आहे की नाही. म्हणजे बघा, जी काही प्रत्येक व्यक्तीच्या जीवाची जी काही सकाळपासून म्हणजे उठल्यापासून जे माणूस धावत आहे, कशासाठी धावतोय, पोटासाठी धावतोय ना. मग निश्चितच मॅडमचा फायदा तर आहेच त्याच्यामध्ये, परंतु तुमचा पण फायदाच आहे. चला वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला हात घालूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करणार आहोत, जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते या ठिकाणी घेणार आहोत. चला, तर वेळ वाया न घालवता बघा, आजच एक नवीन कोर्स टाकलेला आहे. ते कोणता आहे तर 8वीचा इतिहास आणि नागरिक शास्त्राचा, म्हणजे MCQ आहेत बरं ते सगळ्याला सगळे आपण स्वतः काढलेले आहेत, जे की तुम्ही लेक्चर पाहिले पण असतील युट्यूबला. मी 8वीचे टाकलेले आहेत ना काही, तर त्यातले प्रश्न काय केलेले आहेत आपण टेस्ट सिरीजला लावलेले आहेत. तर ही टेस्ट सिरीज जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल, तशी आवश्यक आहेच, कारण इयत्ता 8वीचं पुस्तक सामाजिक शास्त्रासाठी अत्यंत महत्वाचं आहे. कमीत कमी 8 ते 10 मार्क इयत्ता 8वीच्या पुस्तकातून विचारले जातात. तर टोटल पुस्तकावर काढलेले हे प्रश्न आहेत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न विचारण्यात आलाय की भारतात एकूण किती उच्च न्यायालय आहेत. काय विचारलेलं आहे तर किती उच्च न्यायालय कार्यरत आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर म्हणजे एकंदरीत आपल्या पुस्तकात काय दिलेलं आहे तर 24 उच्च न्यायालय कार्यरत आहेत. तुम्हाला पुस्तकाचं कात्रण पण दाखवते. हे बघा, इथं लिहिलेलं दिसतंय ना तुम्हाला की 24 उच्च न्यायालय काय आहेत, कार्यरत आहेत. याच्याविषयी आपण सविस्तर घेऊयात थोडंसं थांबून. परंतु आता सध्या मी काय म्हणत आहे तर 24 उच्च न्यायालय आहेत का तर नाहीयेत. काय झालं माहितीये का, 2014ला, कधी 2014ला एकंदरीत जे काही आंध्र प्रदेश राज्य होतं की नाही, तर त्याचे विभाजन करण्यात आलं. त्याचं एक म्हणजे विभाजन कसं करण्यात आलं तर एक राज्य म्हणजे कोणतं तर तेलंगणा एक, आणि दुसरं कोणतं आहे बरं तर ते म्हणजे पहिलंच आंध्र प्रदेश, आहे की नाही, आंध्र प्रदेश. तर ही 2 राज्य, बरोबर. मग आता तेलंगणाची जी काही राजधानी आहे ती आहे हैदराबाद. तर हैदराबादमध्ये उच्च न्यायालय होतं. मग काय झालं तर ते जे उच्च न्यायालय आहे हैदराबाद मधलं, तर ते कोणाचं मानण्यात आलं तर ते तेलंगणाचं मानण्यात आलं, बरोबर की नाही. म्हणजे 1 वर्ष दोघांचं संयुक्त होतं उच्च न्यायालय. परंतु मग काय केलं तर जे काही आंध्र प्रदेश आहे, तर आंध्र प्रदेशची राजधानी कोणती आहे तर अमरावती. कोणती आहे, अमरावती. तर काय केलं माहितीये का, अमरावतीला एक दुसरं उच्च न्यायालय स्थापन करण्यात आलं. कधी करण्यात आलं ते पण सांगते तुम्हाला, 1 जानेवारी 2019ला. आणि तेव्हापासून म्हणजे एकंदरीतच अमरावतीला 25वं उच्च न्यायालय काय करण्यात आलं, स्थापन करण्यात आलं. कुठं तर अमरावतीला. आणि कधी तर 1 जानेवारी 2019ला. त्या कारणास्तव सध्या जर तुम्हाला विचारलं उच्च न्यायालय किती आहेत तर सांगायचं 25 आहे. आलं काय लक्षात. तर मग आता याचं उत्तर सांगा काय आहे, 25, पर्याय क्रमांक 4. तर बघा आता इथं काय सांगितलं की भारताच्या संघराज्यातील प्रत्येक घटक राज्यासाठी एक उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला तर संसदेला देण्यात आलेला आहे. सध्या आपल्या देशामध्ये काय म्हणलंय, 24 उच्च न्यायालय
आहेत. म्हणजे आता पुस्तकाची काही त्याच्यामध्ये दोष नाहीये, कारण की ह्या ज्या सगळ्या घटना घडामोडी झालेल्या आहेत त्यानंतर झालेल्या आहेत. पुस्तकं जेव्हा म्हणजे एकंदरीत 10-10 वर्ष बदलत नाहीत, त्यामुळे हे असं होणं साहजिक आहे. तर बघा आता सध्या लक्षात ठेवा की 25 उच्च न्यायालय आहेत आणि 25वं उच्च न्यायालय हे जर कुठं आहे तर ते आहे बघा अमरावतीला. बरोबर. अमरावती हे काय आहे? आंध्र प्रदेशाची राजधानी आहे. आता बघा उच्च न्यायालयात एक मुख्य न्यायाधीश, उच्च न्यायालयात काय असतो? एक मुख्य न्यायाधीश आणि अन्य काही न्यायाधीश असतात. एक मुख्य न्यायाधीश असतो आणि बाकीचे अन्य काही न्यायाधीश असतात. मग तुम्हाला एकंदरीत उच्च न्यायालयाची रचना वगैरे लक्षात आली पाहिजे. आणि एक आणखीन एक महत्वाचं नेहमी प्रश्न विचारला जातो बघा, उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांची नेमणूक कोण करतं? तर राष्ट्रपती करतात. बऱ्याच वेळेस PYQ मध्ये नेहमीच तुम्ही हे प्रश्न बघितला असेल. तर आता घ्या बघा पुढचा प्रश्न आहे, गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता? तर प्रथम क्रमांकावर आहे बघा चीन. कोण आहे? चीन आहे. त्यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर भारत आहे. हा, आणि तिसरा क्रमांक माहितीये का कोणाचा आहे? तर रशियाचा आहे बघा. रशिया काय आहे? तर तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्यानंतर संयुक्त संस्थाने हे कितव्या क्रमांकावर आहे? चौथ्या क्रमांकावर आहे. आणि कॅनडा कितव्या क्रमांकावर आहे? तर 5व्या क्रमांकावर आहे. जर समजा यदा कदाचित दुसरा तिसरा क्रमांक विचारला तर सांगा हे सगळेच्या सगळे क्रमांक कशाचे आहेत? तर गहू उत्पादनातील म्हणजे जगातील पहिल्या क्रमांकावरचा देश म्हटलं तर चीन, दुसरा म्हटलं तर भारत, तिसरा म्हणलं तर रशिया आणि चौथा म्हणलं तर संयुक्त संस्थान आणि कॅनडा हे 5व्या क्रमांकावर आहे. ताजी माहिती आहे बघा, गरम माहिती आणलेली आहे मी सगळीच्या सगळी. आता बघा तापमान बदला संवेदनशील द्रव्य घटक अल्कोहोल तापमापित डॅश इतका गोठणबिंदू दर्शवतो. तर अल्कोहोल विषयी विचारलेला आहे बघा. तर अल्कोहोल तापमापीमध्ये किती गोठणबिंदू दर्शवतो? तर तो दर्शवतो बघा -130 अंश सेल्सिअस. -130 अंश सेल्सिअस. तर आता बऱ्याच वेळेस अल्कोहोलवर प्रश्न विचारून झालेला आहे. एखाद्या वेळेस पाऱ्याचं जर समजा तापमापित म्हणजे गोठणबिंदू किती असतो असा जर विचारलं तर तुम्हाला आलं पाहिजे ते असतं बघा -39 अंश सेल्सिअस. तर मी तुम्हाला दाखवते. एवढं असतं बरं, हे पाऱ्याचं आहे. तर इकडे दाखवतो तुम्हाला. आता बघा तापमापक हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. कशासाठी? हवेचं तापमान मोजण्यासाठी. आणि तापमापकात काय काय वापरतात बघा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय वापरतात? तर तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. पाऱ्याचा गोठणबिंदू माहितीये का तुम्हाला? तर तो आहे बघा -39 अंश सेल्सिअस. मग अशा अल्कोहोलचा विचारला होता, पाऱ्याचा विचारायचा राहिलाय. त्यासाठी हे फार महत्वाचं आहे. नक्की त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता हे अल्कोहोलचा गोठणबिंदू मी मगाशीच तुम्हाला सांगितला -130 अंश सेल्सिअस. आलं का लक्षात? तर ही द्रव्य तापमान बदलास संवेदनशील असतात. त्यामुळं तापमापीतील -30 अंश सेल्सिअस पासून +55 अंश सेल्सिअस पर्यंतचा फरक या द्रावणाच्या साहाय्याने सहज पाहता येतो. तर त्याच कारणास्तव पारा आणि अल्कोहोल तापमापीमध्ये वापरला जातो. त्यानंतर बघा तापमान अंश सेल्सिअस मध्ये किंवा अंश फॅरनहाइट या एककात मोजतात. बघा एकक पण बऱ्याच वेळेस विचारतात. तर म्हणजे तापमानाचं जर एकक विचारलं तर अंश सेल्सिअस तर बऱ्याच जणांना माहित असतं. परंतु जर ऑप्शन मध्ये अंश सेल्सिअस नसेल तर मग काय करायचं? त्यामुळे लक्षात ठेवायचं अंश फॅरनहाइट या एककामध्ये सुद्धा काय करतात? तापमान मोजतात. ते तापमापकात दाखवल्यानुसार अंश सेल्सिअस किंवा हे बघा असं म्हणजे फॅरनहाइट असं दाखवतात आणि हे अंश सेल्सिअस असं मानतात. तापमापकाच्या साहाय्याने तापमानातील फरकाची म्हणजे कमीत कमी आणि जास्तीत जास्त दैनंदिन नोंद काय करता येते? ठेवता येते. तर अशा पद्धतीनं एकंदरीतच हवेचं तापमान एकक पाहिलं आपण. हवेचं तापमान मोजण्यासाठी कशाचा उपयोग करतात ते पाहिलं आपण.
इथं तुम्हाला महत्वाचं आहे बघा, पाऱ्याचा गोठणबिंदू किती आहे तर -39° जे विचारलं नाही ते विचारलं जाऊ शकतं, त्याच्यासाठी थोडस याच्यावर फोकस करा. त्यानंतर ही पण ओळ महत्वाची आहे, जर तुम्हाला वाटत असेल तर महत्वाचं आहे त्याचा स्क्रीनशॉट पण घेऊ शकता. आता बघा, भारतात परतीचा मान्सून काळ डॅश असतो. माहितीये तुम्हाला कोणता असतो तर तो असतो बघा ऑक्टोबर ते नोव्हेंबर, हा काय आहे परतीचा मान्सून काळ, बरोबर. तर हे तर विचारलं जाऊ शकतं, विचारलेलंच आहे. त्याचबरोबर जून ते सप्टेंबर काय असतो बरं, पावसाळा, बरोबर की नाही. जून ते सप्टेंबर पावसाळा असतो. त्याच्यानंतर नोव्हेंबर पासून जानेवारी पर्यंत काय असतो तर हिवाळा असतो, बरोबर. आणि त्याच्यानंतर फेब्रुवारी पासून जून पर्यंत काय असतो तर उन्हाळा असतो. तर अशा पद्धतीने हे बाकीचे लक्षात ठेवा. पुढे जाऊया. हा बघा, प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना आणि पंचायत राज व्यवस्था संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला. कारण की तुम्हाला माहिती असेल 26 नोव्हेंबरलाच काय झालं होतं तर संविधान पूर्णतः लिहून तयार होतं. मग एकंदरीतच मी काय म्हणत आहे, 26 नोव्हेंबर 1949 ला काय होतं तर संविधान लिहून पूर्णतः तयार होतं. तरी सुद्धा मग 26 जानेवारी 1950 ला संविधानाची अंमलबजावणी का करण्यात आली, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? नसन पडला, तुम्ही विचारच नसन केला तसा, आहे की नाही. परंतु वाचताना बऱ्याच जणांना असं वाटतं की बाबा संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला म्हणजे एकंदरीत पूर्णतः तयार होतं, तर मग लागलीच का बरं नाही अंमलात आणलं. तर त्याच्या मागचं कारण असं आहे की जे काही पंडित जवाहरलाल नेहरू होते की नाही, यांना 1930 पासूनच काय केलं होतं तर 26 जानेवारी हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून काय केला होता, घोषित केला होता. मग कुठंतरी पंडित जवाहरलाल नेहरूनं बोललेले जे शब्द आहेत किंवा जो काही दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून त्यांना घोषित केला होता, तर त्या दिवसाचं औचित्य साधून किंवा त्या म्हणजे एकंदरीत 26 जानेवारी या दिवसाला मोठं स्थान देण्याच्या अनुषंगानं काय करण्यात आलं तर भलेही 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान तयार झालं, परंतु एकंदरीत 2 महिने ते संविधान तयार झालेलं असून सुद्धा तसंच ठेवण्यात आलं. आणि काय करण्यात आलं तर 26 जानेवारी 1950 ला ते अंमलात आणण्यात आलं. आलं का लक्षात. लय महत्वाची माहिती आहे अशी, म्हणजे काय कुठे बी अशी पुस्तकात लिहून ठेवलेली नाही ही माहिती, तरी सुद्धा तुमच्यासाठी मी खास करून काढून आणली. तर मग आपलं उत्तर काय आहे बघा, इथं काय म्हणलंय, संविधान सभेने हा दिवस निश्चित केला होता. अजिबात नाही. भारतीय संविधानाने बघा, भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा दिवस सुचवला. नाही, असं काही नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तर म्हणजे जीवाची बाजी लावून जितकं लवकर होईल तितकं संविधान तयार करण्यासाठी असं म्हणतात की त्यांना काय केलं होतं, स्वतःला कोंडून घेतलं होतं, माहितीये का. एकंदरीत सगळ्या देशांचं वगैरे संविधान त्यांना वाचून मग नंतर भारताचं संविधान लिहिलं स्वतःला. म्हणजे एकंदरीत ते बाहेरचं जग सगळं विसरून गेले होते, ताण भूक विसरून त्यांना आपल्या संविधानाची निर्मिती केली. हे का आपल्या मनचे शब्द नाहीत विद्यार्थी मित्रांनो, हे सगळं वाचलेले आहे. तर एवढं सगळं करून त्यांना आता संविधान तयार झाल्यावर वेळ कशाला बरं लावतील. त्यांचं असं काही म्हणणं नव्हतं, त्यांना काही दिवस वगैरे सुचवला नव्हता. पुन्हा काय म्हणले, पूर्ण स्वराज्याच्या मागणीसाठी 1930 पासून हा दिवस स्वराज्य दिन म्हणून काय केला होता तर साजरा केला जात असे. याच कारणास्तव काय झालं होतं बघा, तर 26 जानेवारी 1950 ला काय करण्यात आलं तर म्हणजे एकंदरीत 26 जानेवारी हा दिवस का निवडला तर तो याच कारणास्तव निवडला. कारण मी तुम्हाला सांगितलं ना की पंडित जवाहरलाल नेहरू यांना 1930 पासून 26 जानेवारी हा स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला होता. त्या कारणास्तव त्या दिवसाचं म्हणजे एकंदरीतच काय करायचं होतं तर महत्व वाढवायचं होतं त्यांना, त्या कारणास्तव असं करण्यात आलं. तर पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. त्यानंतर या दिवशी संविधान पूर्ण झालं. तर मी तुम्हाला आधीपासून सांगत आहे संविधान कधी पूर्ण झालं
तर 26 नोव्हेंबरलाच पूर्ण झालं, बरोबर की नाही? कधी? तर 1949. तर ठीक आहे, हे सगळं आपलं उत्तर आलेलं आहे. आपण जाऊया पुढं. आता बघा, 24 ऑक्टोबर हा डॅश म्हणून साजरा करण्यात येतो. तर हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो माहित आहे का तुम्हाला? नाही ना माहित. इकडे बघा, संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. कोणता दिवस? तर 24 ऑक्टोबर. 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानंतर बघा, चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या स्थितीला ग्रहणाचा प्रकार म्हणजे कोणता प्रकार म्हणतात असं विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. एकंदरीतच सूर्यग्रहणा आपले चंद्रग्रहणाविषयी आपण बोलत आहोत, बरोबर की नाही? तर चंद्रग्रहणाचा जर विचार केला तर एकंदरीतच किती प्रकार पडतात? तर 3 प्रकार पडतात. एक म्हणजे खग्रास, बरोबर, त्याच्यानंतर खंडग्रास आणि तिसरा आहे कंकणाकृती. तर ह्या नावानुसारच काय झालेले आहे ते दिसताना पण तसे दिसतात. तुम्हाला दाखवते मी, बघा. तर याचं योग्य उत्तर काय आहे? इथं प्रश्न विचारलाय, चंद्र पूर्णतः झाकला जातो. तर बघा, इथे विचारलेला आहे की चंद्र पूर्णतः झाकला जातो, तेव्हा तो प्रकार कोणता आहे चंद्रग्रहणाचा? तर तो आहे खग्रास. कोणता आहे? खग्रास. जेव्हा की चंद्र पूर्णतः झाकला जातो त्या प्रकाराला म्हणतात खग्रास चंद्रग्रहण. पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. मग तुम्हाला दाखवते मी कसं पूर्ण म्हणजे झाकला कसा जातोय. तर हे बघा, जेव्हा आता हे आहे बघा सूर्य आणि सूर्याच्या आणि एकंदरीत चंद्रग्रहण कसं होतंय हे पण माहित पाहिजे ना तुम्हाला. तर काय होतं बघा, हा आहे सूर्य आणि एकंदरीतच सूर्याच्या पुढं काय येत असते? तर पृथ्वी येत असते आणि पृथ्वीची सावली कशावर पडते? चंद्रावर पडते. तर या कारणास्तव काय होत असतं? चंद्रग्रहण घडून येत असतं. तर बघा, चंद्र जेव्हा पूर्णतः झाकला जातो त्याला काय म्हणतात? तर खग्रास चंद्रग्रहण असं म्हणतात. त्यानंतर इथं बघा सगळी सेम तीच अवस्था आहे, परंतु या ठिकाणी चंद्र पूर्णतः झाकलाय का? तर नाही. हे बघा, तुम्हाला हा भाग काय आहे? तर झाकलेला आहे, परंतु इकडचा भाग तर दिसतोय ना. तर मग या कारणास्तव काय झालेलं आहे? तर याला काय म्हणतात? जेव्हा काही ना काहीतरी भाग चंद्राचा दिसत असतो त्याला म्हणायचं खंडग्रास चंद्रग्रहण. आलं लक्षात? आणि त्याच्यानंतर आहे बघा कंकणाकृती. म्हणजे आपल्याला फक्त काय होतात? तर चंद्राच्या कडाच तेवढ्या दिसत असतात बघा. आणि एकंदरीत बांगडी सारखा हा जो काही दिसणारा भाग आहे यालाच काय म्हणतात? तर कंकणाकृती चंद्रग्रहण असं म्हणतात. तर सूर्याचे पण असेच म्हणजे प्रकार वगैरे आहेत. पुढे कुठं प्रश्नामध्ये आले तर आपण त्याच्याविषयी पण सविस्तर बोलूया. जाऊया मग पुढे. आता बघा, खंडीय कवचाला पूर्वी सियाल हे नाव पाडण्यामागचे मुख्य कारण काय आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, जे काही म्हणजे एकंदरीत पृथ्वीचं जे काही कवच आहे की नाही, आता समजा हे कवच आहे, तर या कवचाला जिथं जिथं काय आहे तर जमीन आहे त्याला काय म्हणतात? तर खंडीय कवच असं म्हणतात. आणि जिथं काय आहे तर पाणी आहे ना, त्या पाणी असलेल्या भागाला काय म्हणतात? समजा उदाहरणार्थ इथं काय आहे? पाणी आहे, तर याला महासागरीय कवच असं म्हणतात. म्हणजे एकंदरीतच पृथ्वीचा जो काही पृष्ठभाग आहे त्याचे 2 प्रकार पडले. एक म्हणजे खंडीय कवच आणि दुसरं म्हणजे महासागरीय कवच. तर की नाही, हे जे काही खंडीय कवच आहे की नाही, खंडीय कवचामध्ये एक म्हणजे काय आहे माहितीये का? सिलिका आहे आणि दुसरं म्हणजे काय? तर अॅल्युमिनियम आहे. इथं म्हणत आहे बरं, मी पेन दुसरी वापरते, थांबा एकच मिनिट. तर इथं काय आहे? तर एक म्हणजे सिलिका आहे आणि दुसरं म्हणजे काय? अॅल्युमिनियम आहे. काय आहे? अॅल्युमिनियम. या कारणास्तव याला काय म्हणतात? तर सियाल असं म्हणतात. काय म्हणतात? सियाल असं म्हणतात. तर मग या ठिकाणी आपल्याला तेच विचारलेलं आहे की सियाल हे नाव पडण्यामागचं मुख्य कारण काय आहे? तर इथं बघा, इथं दिलेलं आहे प्रामुख्याने सिलिका आणि मॅग्नेशियम याचे प्रमाण आहे जास्त आहे म्हणून का? तर नाही, अजिबात नाही. हे नाही उत्तर होणार. त्यानंतर म्हटलंय की हा थर प्रामुख्याने ग्रेनाइट खडकाचा बनलेला असतो, त्यामुळं पण असं म्हणण्यात नाही आलेलं. त्यानंतर बघा, यात प्रामुख्याने सिलिका
व ॲल्युमिनियम ही मूलद्रव्ये आढळतात. तर अगदी बरोबर आहे. सिलिका आणि ॲल्युमिनियम आढळतं, त्या कारणास्तव याला काय म्हणलेलं आहे, तर सियाल असं म्हणलेलं आहे. आणि मग सायमा जे म्हणतात की नाही, कशाला म्हणतात, तर महासागरीय कवचाला सायमा असं म्हणतात. का म्हणतात माहितीये का, तिथं सिलिका आणि मॅग्नेशियमचं प्रमाण आढळतं, म्हणून त्याला सायमा असं म्हणतात. ते आपण आला पुढे प्रश्न तर पाहूया, परंतु सध्या एवढं लक्षात ठेवा की खंडीय जे कवच आहे त्याला सियाल असं म्हणण्यामागचं कारण असं आहे की तिथं सिलिका आणि ॲल्युमिनियमचं प्रमाण जास्त आहे. तर बघा, मग हेच आपलं उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3. पुढे जाऊया. आता तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या मी काय करणार आहे, तर हे दाखवते, कारण कसं आहे माहितीये का, अर्धवट माहिती म्हणतात ना की धोक्याची असते, म्हणून त्यासाठी म्हणलं सांगावंच तुम्हाला, पूर्णतःच सांगावं या कारणास्तव मी इथे घेऊन आलेली आहे. बघा, हे जे काही भूकवचाचा भाग आहे, बरोबर की नाही, एकंदरीत पृथ्वीचा पृष्ठभाग आहे आणि त्याचे 2 प्रकार पाडण्यात आलेले आहेत. एक म्हणजे जो काही जमिनीचा भाग आहे की नाही, तर याला काय म्हणण्यात आलेलं आहे, तर त्याला म्हणलेलं आहे खंडीय कवच. काय म्हणलेलं आहे, खंडीय कवच म्हटलेलं आहे. आणि हा जो काही इकडचा भाग आहे याला महासागरीय कवच असं म्हणतात. महासागरीय कवच असं म्हणतात. तर एकंदरीतच तुम्ही एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर मग प्रावरण आहे बघा. प्रावरणाचे पण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे निच्छ प्रावरण आणि म्हणजे उच्च प्रावरण आणि निच्छ प्रावरण. त्याच्यानंतर गाभ्याचे पण 2 प्रकार पडतात. एक म्हणजे बाह्य गाभा आणि दुसरा म्हणजे आंतरगाभा. आणखीन एक चलत चलत लक्षात ठेवा ना, आपल्याला काय अडचण आहे का. बघा, बाह्य गाभा हा काय असतो, द्रव रूप असतो आणि आंतरगाभा हा काय असतो, घन रूप असतो. जसं जसं पृथ्वीच्या पृष्ठभागाकडून केंद्राकडे जावं तसं तसं काय होत असते, तर घनता वाढत जाते. असे सहज मी जे बोलत आहे ना, ते विधानं बनून परीक्षेत विचारले जाऊ शकतात. त्यासाठी खूप महत्वाचं आहे. मी हे सगळं वाचलेलं आहे आणि तुम्हाला संक्षिप्त रूपात मी सांगत आहे. त्याच्यानंतर बघा, पाहायला गेलं तर एकंदरीतच हा जो काही म्हणजे पृष्ठभाग आहे की नाही, तर तो 42 किलोमीटर पर्यंत आहे. कुठपर्यंत आहे, तर 42 किलोमीटर पर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर मग काय होतं, तर प्रावरण सुरू होतं. आणि असाही प्रश्न म्हणजे विचारून झालेला आहे की भूपृष्ठापेक्षा प्रावरण आणि जो काही गाभा आहे तर याचं क्षेत्र जास्त आहे. दिसत आहे ना, इथं कुठं 42 किलोमीटर पर्यंतच काय आहे, तर पृष्ठभाग आहे. त्याच्यानंतर मग प्रावरण चालू होत आहे, तर इथपर्यंत काय आहे बघा, प्रावरण आहे. त्याच्यानंतर पुन्हा गाभा चालू होतो इथपर्यंत, है की नाही. एकंदरीतच किती किलोमीटर पर्यंत आहे गाभा, तर 6371 किलोमीटर पर्यंत हे केंद्र आहे, पृथ्वीचं केंद्र. आलं काय लक्षात. तुम्ही म्हणता इथं जाऊन कोणी स्टेप घेऊन कोणी मोजलं का, तसं नाहीये ते. जसं की तुम्ही आता बघा, समजा हे तुम्हाला सर्कल दिलं की नाही, तर सर्कलची काय करत असता तुम्ही, त्रिज्या काढत असता, बरोबर की नाही. तर ती व्यास जे आहे आपल्या पृथ्वीचा, याच्यावरून पण आपल्याला काय येते, तर त्रिज्या वगैरे काढता येतेच ना. तर एवढं केंद्रात जाण्याची स्टेप वगैरे म्हणजे काय, मोजपट्टी वगैरे घेऊन जाण्याची गरज आहे का त्या केंद्रावर, नाही ना. आणि केंद्राचं तापमान तर तुम्हाला माहिती आहे किती येतं. तिथं जाऊन कोणी घेतलेलं नाही येते, परंतु अशा पद्धतीनं काढलेलं आहे. तर तुम्हाला सगळं व्यवस्थितरित्या मी सांगितलेलं आहे. इथून बघा, उच्च प्रावरण चालू होतं आणि मग इथून काय होतं, निम्न प्रावरण चालू होतं. तर याचे 2 भाग, त्याचे 2 भाग आणि ह्याचे 2 भाग. आता इकडं थोडक्यात सांगतेच तुम्हाला कसं आहे. बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत, त्यामुळे बघा हे पण प्रश्न आलेला आहे. पृथ्वीच्या केंद्रस्थानी सुमारे किती आहे तापमान, तर 5,500 अंश सेल्सिअस ते 6,000 अंश सेल्सिअस तापमान कुठं आहे, पृथ्वीच्या केंद्राचं आहे. 2दा प्रश्न आलेला आहे बरं ह्याच्यावर. त्याच्यानंतर बघा, इथं काय म्हटलेलं आहे, भूपृष्ठाखाली जसजसे खोल जावे तसतसे तापमान काय होते, तर वाढत जाते. निश्चितच वाढतच जाणार आहे. भूपृष्ठाखाली तापमानात वाढ होत जाते. त्यानंतर प्रावरणात तापमान वाढीच्या प्रमाणात काय होते, घट होते. एवढं जरासं लक्षात ठेवा. हे जसं जसं हे बघा, पृष्ठभाग गेलं का हे सगळंच, अरे अरे अरे, हा बघा. तर इथून काय झालं की जसं जसं खाली जावं तसं तापमानामध्ये वाढ होते, परंतु इकडं प्रावरणामध्ये आल्याच्या नंतर तापमान काय होतं, तर म्हणजे घटतं.
तापमान काय होतं, घटतं कुठं, प्रावरणामध्ये. आणि त्याच्यानंतर पुन्हा गाभा क्षेत्रामध्ये गेलं की पुन्हा वाढायला चालू होतं. तर या काही गोष्टी आहेत महत्वाच्या, म्हणजे आतमधल्या. मी काल तुम्हाला वातावरणाचे थर सांगितले की नाही 5, तसंच वरी आणि खाली हे थर आहेत, ते फार महत्वाचे आहेत, आपल्याला अभ्यासायचे आहेत ते, म्हणजे त्याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न आलेले आहेत. तर त्यानंतर बघा, हे तर तुम्हाला सांगितलंच. त्याच्यानंतर बघा, भूकवच हे प्रावरण व गाभा यांच्या तुलनेत अतिशय कमी जाडीचं आहे. मी तुम्हाला म्हणलं ना मगाशी की भूकवच हे काय आहे, तर प्रावरण आणि गाभा यांच्या तुलनेत खूप कमी आहे. आणि याचे पुन्हा 2 विभाग पडतात, ते म्हणजे कसं, तर पहिलं काय आहे, तर खंडीय कवच, आणि दुसरं काय आहे, महासागरीय कवच. ते पण एखाद्या वेळेस तुमच्यासाठी घेऊन येते मी. बघा, भूखंड प्रामुख्याने सिलिका आणि ॲल्युमिनियम यापासून बनलेले आहे, त्यामुळे या थराला पूर्वी काय म्हणत असत, तर सियाल असे म्हणत असत. लक्षात आलं ना, की जे काही भूखंडीय कवच आहे, तर त्या ठिकाणी काय भूखंडामध्ये काय आढळतं, तर सिलिका आणि ॲल्युमिनियम आढळतं. या कारणास्तव त्याला सियाल असे म्हणतात. त्यानंतर भूखंडीय कवचाची घनता जाऊ शकते, तर ती आहे बघा 2.65 ते 2.90 ग्राम प्रति घनसेमी. कशामध्ये मोजतात, तर ग्राम प्रति घनसेमी इतकी आहे. कशाची, तर ही फक्त कशाची आहे, तर भूकवचाची घनता आहे. जसं जसं केंद्राकडे जावं तसं तसं घनतेमध्ये वाढ होत जाते. खंडीय कवचाची सरासरी जाडी किती आहे, तर 30 किलोमीटर आहे. आणि इकडे सागरीय कवचाकडे ती कमी होते. बरं, सागरीय कवचाकडे 10 किलोमीटर पर्यंत असते, परंतु इकडं सरासरी म्हटलेलं आहे तर 30 किलोमीटर कशाची आहे, तर भूकवचाची जाडी आहे. तर या थरात प्रामुख्याने ग्रेनाइट हा खडक आढळतो. तर लक्षात ठेवायचं की जे काही भूखंडीय कवच आहे तिथं ग्रेनाइट हा खडक आढळतो. जाऊया मग पुढं. बघा, आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखरे विश्ववृत्तावर असून हिमाच्छादित असतात. कारण आता इथं त्यांचं म्हणणं काय आहे, की बाबा आफ्रिका खंडातील 3 पर्वतीय शिखर आहेत, पर्वतीय शिखर आहेत आणि ते विश्ववृत्तावर आहेत. तरी सुद्धा विश्ववृत्तावर असून सुद्धा ते हिमाच्छादित आहेत. त्याचं काय कारण आहे? प्रश्न कसा आहे, की बाबा आफ्रिका खंडातील 3 पर्वत आहेत आणि ते कुठे येतात, तर विश्ववृत्तावर येतात. तुम्हाला तर माहिती, विश्ववृत्तावर सूर्याची किरण लंबरूप पडतात, त्यामुळे तिथलं वातावरण किती गरम असते, है की नाही. विश्ववृत्ताविषयी जेवढी माहिती आहे ती फार महत्वाची आहे. नेहमी प्रश्न विचारले जातात. विश्ववृत्तावर काय आहे, तर जैवविविधता पण खूप मोठ्या प्रमाणात आढळते बघा. कारण की तिथलं वातावरण म्हणजे कसं आहे, तिथं खूप म्हणजे पाऊस पण जास्त प्रमाणात पडतो आणि एकंदरीत सूर्यप्रकाश पण जास्त असल्यामुळं त्या ठिकाणी जैवविविधता पण जास्त प्रमाणात आढळते. चला, दुसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की विश्ववृत्तावर असून ते हिमाच्छादित असतात. त्याचं काय कारण आहे, कारण की त्याचं कारण असं आहे बघा, की ते खूप उंच आहे. काय, त्यांची जे काही म्हणजे एकंदरीत उंची आहे ती खूप जास्त आहे. त्या कारणास्तव काय होतं, मला वाटतं ते मध्यमंडलामध्ये जातात की काय, की त्या कारणास्तव काय होतं बघा तिथं, तर ते पाहावं तेव्हा ते म्हणजे एकंदरीत बर्फानं आच्छादलेले असतात ते पर्वत. तर याचं योग्य उत्तर काय आहे, तर ही शिखरे हिमरेषेपेक्षा जास्त उंचीवर आहेत. या कारणास्तव काय होतं, तर त्याचे जे म्हणजे ते पर्वत आहेत, तर किंवा त्याचे जे काही शिखर आहे, सगळ्यात वरचं टोक आहे ते बर्फानं आच्छादलेलं आहे किंवा बर्फाच्छादित आहे. कारण हेच आहे की त्याची शिखर ही हिमरेषेपेक्षा उंच आहे. चला, तर मग हे कारण झालं. आता पुढे जाऊया. बघा, खालीलपैकी कोणता प्रदेश साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे? कोणता प्रदेश आहे बरं साखर कारखाने स्थापन करण्यासाठी? म्हणजे बघा, त्याच ठिकाणी साखर कारखाने निर्मिती केली जाते ज्या ठिकाणी काय आहे, तर ऊसाची लागवड जास्त प्रमाणामध्ये केली जाते. कारण कसं राहते, आता हे एक जड पदार्थ आहे, कच्चा माल, म्हणजे आता ऊस हा काय आहे, कच्चा माल आहे आणि तो साखर बनवण्यासाठी साखर कारखान्यात न्यायचा आहे. तर निश्चितच काय करतात, साखर कारखाने जवळजवळच त्या ठिकाणी बनवतात. कारण की ते वाहून फार दूर नेणं, तुम्ही पण पाहत असताल ना की बैलगाडीवर वगैरे पण नेतात बघा ऊस वगैरे वाहून.
त्याच्यानंतर ट्रक वगैरे पण वापरतात, परंतु बऱ्यापैकी बैलगाड्याच्या म्हणजे एकंदरीत ऊसाच्या गाड्या एकदा जायला लागल्या की तुम्ही पाहिल्या पण असताल आहे की नाही. तर अशा पद्धतीनं वाहून नेता यावा या कारणास्तव काय केलं जातं, ज्या ठिकाणी ऊस लागवडीचं क्षेत्र जास्त आहे त्या ठिकाणी साखर कारखाने काय केले जातात, उभारले जातात. तर साखर कारखाने स्थापन करण्यास अधिक योग्य आहे असं म्हणजे कोणता प्रदेश आहे, तर बाजारपेठेलगत तर याचं तर काही कारण नाही. त्यानंतर ऊस उत्पादक क्षेत्राजवळ हे काय आहे, योग्य आहे. ज्या ठिकाणी ऊस उत्पादन म्हणजे एकंदरीत ऊस लागवड केलेलं क्षेत्र आहे त्याच ठिकाणी साखर कारखाने काय केले जातात, उभारले जातात. म्हणजे कच्चा माल न्यायला काय होतो, सोपा जातो. रेल्वे वाहतुकीच्या लगत ह्याचं काही कारण नाही. त्याच्यानंतर पाण्याच्या मुबलकतेजवळ पाण्याच्या मुबलकतेजवळ ठीक आहे, परंतु त्याच्यापेक्षाही महत्वाचं हे आहे. त्यानंतर बघा, मुक्ती सदन, कृपा सदन, सदानंद सदन या संस्था कोणी सुरू केल्या, तर या सगळ्या संस्था कोणी सुरू केल्या माहितीयेत का तुम्हाला, पंडिता रमाबाई यांना सुरू केल्या. एक प्रश्न ह्या पंडिता रमाबाई आणि रमाबाई रानडे यांच्याविषयी नेहमीच असतो बघा. तर तुम्हाला तर एक तर माहिती असेल की ताराबाई शिंदे यांचं स्त्री पुरुष तुलना हे पुस्तक गाजलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर रमाबाई रानडे वगैरे यांच्याविषयी काय करा, माहिती घ्या, कारण की यांच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो. तर या ज्या काही एकंदरीत स्त्रिया आहेत इतिहासाच्या पुस्तकामध्ये, खास करून तुम्हाला सांगतो 8वीच्या इतिहासामध्ये आहेत, ह्या पुस्तक वाचा है की नाही. स्त्रीविषयक चळवळी म्हणून तो भाग आहे, तो वाचून घ्या. त्याच्यावर एक प्रश्न नेहमीच असतो. वेव्हेल योजना यशस्वी न होण्यामागचे मुख्य कारण काय आहे, तर ही वेव्हेल योजना आहे ती नक्कीच कोणाची आहे, तर त्या नावावरून दिसत आहे ब्रिटिशांचीच योजना आहे. तर ती काय होण्याची, यशस्वी न होण्यामागचं काय मुख्य कारण आहे, तर ते बऱ्याच जणांनी अभ्यासलं असेल, ते लागलीच सांगणार आहेत की बाबा या कारणास्तव काय झालं नाही, तर वेव्हेल योजना यशस्वी झाली नाही. परंतु मी तुम्हाला सांगते काय येतं त्याचं कारण. मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला, त्यांचं म्हणणं काय होतं की मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार केवळ मुस्लिम लीगला असावा. या जिनांच्या आग्रहाला राष्ट्रीय सभेनं विरोध केला. या कारणास्तव काय झालं, तर वेव्हेल योजना काय झाली नाही, तर यशस्वी झाली नाही. तर ते जे काही जिना होते की नाही, तर त्यांचं असं म्हणणं होतं की मुस्लिम प्रतिनिधींचे नाव हे कोण सुचवणार, तर मुस्लिम लीगच सुचवणार. या कारणास्तव म्हणजे याला कोणी विरोध केला, तर राष्ट्रीय सभेनं विरोध केला. या कारणास्तव ही योजना यशस्वी झाली नाही. तर याच्याविषयी अधिकची माहिती आपण पाहणारच आहोत. तर बघा, ही आहे वेव्हेल योजना. नेमकी काय होती वेव्हेल योजना, जर समजा विचारलं की बाबा नेमकी म्हणजे वेव्हेल योजना कधी आली, काय आली, तर सगळंच तुमच्या लक्षात यावं या कारणास्तव मी सगळंच घेऊन आलेले आहे. तर बघा, जून 1945 मध्ये भारताचे व्हाईसराय कोण होते, तर लॉर्ड वेव्हेल हे होते. कसं होतं माहिती का, त्यांच्या नावावरूनच ते काय करत होते, योजनेला नाव देत होते. तर यांचं नाव आहे लॉर्ड वेव्हेल, तर लगेच ती वेव्हेल योजना त्यांना आणलेली आहे. तर यानं एक योजना तयार केली. या योजनेत विविध तरतुदी होत्या. कशा होत्या, तर अनेक तरतुदी होत्या. त्यापैकी बघा, त्यात केंद्रीय व प्रांतिक विधिमंडळात मुस्लिम, दलित, अल्पसंख्याकांना योग्य ते प्रतिनिधित्व देण्यात येईल. त्याचबरोबर व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात हिंदू व मुस्लिम सदस्यांची संख्या समान राहील. अशा काही प्रमुख तरतुदी होत्या. कशामध्ये होत्या ह्या तरतुदी, तर वेव्हेल योजनेमध्ये होत्या. आणि या योजनेवर विचार करण्यासाठी सिमला, कुठं, तर सिमला येथे भारतातील प्रमुख राजकीय पक्षांची बैठक आयोजित करण्यात आली होती. आणि व्हाईसरॉयच्या कार्यकारी मंडळात मुस्लिम प्रतिनिधींची नावे सुचवण्याचा अधिकार पूर्णतः कोणाला असेल, तर मुस्लिम लीगला असावा, असं म्हणणं कोणाचं होतं, तर बॅरिस्टर जिना यांचं होतं. कोणाचं होतं, बॅरिस्टर जिना यांचं होतं. परंतु राष्ट्रीय सभेनं काय केलं, तर याला कडकडून विरोध केला. आणि या कारणास्तव वेव्हेल यांना जे काही योजना आणली होती लॉर्ड वेव्हेल यांना, तर ती एकंदरीतच यशस्वी झाली नाही किंवा अयशस्वी ठरली. जाऊया मग पुढे. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश विषयी मार्गदर्शन आहे. तर अनुच्छेद 51 मध्ये म्हणजे अनुच्छेद 51 मध्ये
कशाविषयी मार्गदर्शन आहे, तर ते आहे बघा परराष्ट्र धोरणाविषयी. कशाविषयी? परराष्ट्र धोरण. आता हे परराष्ट्र धोरण फार महत्वाचं आहे. जर तुम्हाला वाचायचंच असेल तर 9वीचं राज्यशास्त्र म्हणजे इतिहास संपल्याच्या नंतर इकडे जसं 8वी पर्यंत नागरिक शास्त्र असते तसंच 9वीला आणि 10वीला पाठीमाग काय असतं? राज्यशास्त्र असतं. वाचायचं काय नाही, 4-4, 5-5 धडे आहेत, परंतु ते मार्क मिळवून देणारे आहेत बघा. इकडे इतिहास वाचायला खूप वेळ लागतो. ते 8-10 धडे म्हणजे एकंदरीत इतिहासाला आहेत आणि एक 4-5 धडे राज्यशास्त्राला आहेत. त्यामुळं ते तुम्ही जर वाचताल तर नक्कीच तुमचा स्कोर वाढणार आहे. तसं तर मी इकडं बॅचवर ते सगळं कव्हर करणारच आहे जे महत्वाचं आहे ते. तर इकडे बघा आता हे या ठिकाणी अनुच्छेद 51 मध्ये काय आहे तर परराष्ट्र धोरणाविषयी मार्गदर्शन आहे. जाऊया पुढं. बघा, हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे या शब्दात लोकमान्य टिळकांनी डॅशवर टीका केली. तर मी सविस्तररित्या याच्यावर लेक्चर घेतलेला आहे. कशावर टीका केली बरं लोकमान्य टिळकांना? तर मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावर काय केली? लोकमान्य टिळकांनी टीका केली की हे स्वराज्य नव्हे आणि हे स्वराज्याचा पायाही नव्हे, अशा पद्धतीने. त्यानंतर बघा खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा. तर या ठिकाणी आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे. रॉबर्ट क्लाइव्ह, दुहेरी राज्यव्यवस्था. अगदी बरोबर आहे, रॉबर्ट क्लाइव्हनंच दुहेरी राज्यव्यवस्था आणलेली होती. त्यानंतर लॉर्ड कॉर्नवॉलिस यांनाच मुलकी नोकरशाहीची निर्मिती केली, हे पण योग्य आहे. त्याच्यानंतर लॉर्ड मेकाले यांनी राज्य खालसा धोरण आणलं होतं का? नाही ना. राज्य खालसा धोरण कोणाचं आहे? डलहौसी यांचं आहे. बरोबर आहे की नाही? त्याच्यामुळे हे काय आहे बघा चुकीचं आहे. लॉर्ड मेकाले यांना काय केलं होतं तर इंग्रजी शिक्षण, है की नाही, इंग्रजी शिक्षण आणलं होतं लॉर्ड मेकाले यांना. आणि राज्य खालसा धोरण कोणाचं आहे? डलहौसी यांचं आहे. म्हणून हेच चुकीचं आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर आहे. लॉर्ड बेंटिंक सतीबंदीचा कायदा. अगदी अगदी बरोबर आहे. बरं, हे सगळं कसं आहे माहितीये का, कोणी कोणतं धोरण आणलं हे तुम्ही नीट वाचा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आताही लेक्चर पाहिले नसतील तर जेवढे युट्यूबवर अवेलेबल आहेत ते तरी पहा किमान. बऱ्याच जणाला वाटत असेल की मॅडम म्हणजे वगैरे तिकडे चालू केल्यामुळे, परंतु मी बरंचसं इकडे टाकलेलं पण आहे. जरी तिकडे तुमची बॅच घेणं नसली बी होत तरी सुद्धा काही हरकत नाही. तुम्ही इकडे युट्यूबला का होईना ते लेक्चर जाऊन पहा. निश्चितच तुमच्या मार्कामध्ये भर घालणारे हे लेक्चर आहेत. कसं माहिती का, असं थेरी स्वरूपामध्ये वाचण्यापेक्षा जर तुम्ही प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये वाचलात तर ते तुमच्या माहितीना म्हणजे विसरू शकत नाही तुम्ही ती माहिती. आणि परत मी तुम्हाला असंही सांगितलं की जर तुम्ही काही वाचलं असेल तर काय करा, जे तुम्ही शिकलेलं आहात किंवा एखादं काही समजून घेतलं आहे तर ते दुसऱ्याला समजून सांगा. म्हणजे ती माहिती कायमची तुमच्या काय होत असते तर मेमरीमध्ये कोरली जात असते किंवा तुम्ही ते विसरतच नाही. चालते, जाऊया मग पुढं. बघा, वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही डॅश हे होते. तर माहितीये का तुम्हाला कोण होते? तर ते होते बघा विनोबा भावे. वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण होते? विनोबा भावे होते. त्यांचं म्हणणं कसं होतं की बाबा अनेकांना मिळून सत्याग्रह करण्यापेक्षा काय करा, एकटे सत्याग्रह करा. म्हणजे ते वैयक्तिक सत्याग्रह आला आणि त्यांना सगळ्यात अगोदर वैयक्तिक सत्याग्रह केलेला आहे. तर पहिले सत्याग्रही कोण आहेत? तर विनोबा भावे आहेत. त्यांच्याविषयी जरा जास्तीची आणखीन माहिती घेऊया. तर बघा, हे आहेत आचार्य विनोबा भावे. तर एकंदरीत त्यांचं काय म्हणणं होतं वैयक्तिक सत्याग्रहाविषयी? तर ब्रिटिश सरकार मागण्याकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्यामुळे राष्ट्रीय सभेनं काय केलं तर युद्धविरोधी प्रचार करण्याचे ठरवले. त्यासाठी सामुदायिक चळवळ न करता एक व्यक्तीनं काय करायचा? कायद्याचा भंग करायचा. सगळ्यांना नाही करायचा, एकेकानं कायद्याचा भंग करावा असा निर्णय घेण्यात आला. यालाच काय म्हणतात तर वैयक्तिक सत्याग्रह असे म्हणतात. आणि आचार्य विनोबा भावे बघा हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. त्यानंतर सुमारे 25,000 सत्याग्रहीने वैयक्तिक सत्याग्रहामध्ये भाग घेतला आणि एकंदरीतच काय केलं तर तुरुंगवास स्वीकारला. लक्षात आलं? ही माहिती फार महत्वाची आहे आणि याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर बघा, नकाशातील सूची आणि प्रवाहाच्या बाणाचे निरीक्षण केल्यास खालीलपैकी कोणता सागरी प्रवाह हा शीत प्रवाह आहे? तर आता कोणता शीत प्रवाह आहे
मी तुम्हाला दाखवलं पण बरं, त्याच्यावर एक प्रश्न ठरलेला बघा. तुम्हाला मी बऱ्याच वेळेस दाखवलं आणि उष्ण प्रवाह कोणता आहे, शीत प्रवाह कोणता आहे आणि कोणत्या कोणत्या प्रवाहाला जास्त टार्गेट करायचं हे पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर बघा, गल्फ प्रवाह हा कसा आहे, तर उष्ण प्रवाह आहे बघा. कसा आहे, तर उष्ण आहे. त्याच्यानंतर ब्राझील प्रवाह. आता ब्राझील प्रवाह हा काय होतो, विषुववृत्तावरून निघतो, त्यामुळे हा पण काय आहे, तर उष्ण प्रवाह आहे. त्याच्यानंतर बघा, केनारी प्रवाह हा काय आहे, तर शीत प्रवाह आहे. केनारी प्रवाह तुम्ही पाहिला पण असेल की असा ध्रुवाकडून काय करत आहे, तो खाली येत आहे, त्यामुळे तो काय आहे, तर थंड प्रवाह आहे. पर्याय क्रमांक 3 हेच आपलं उत्तर आहे. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, ओयाशिव प्रवाह हा पण शीत प्रवाह आहे ना. ओयाशिव प्रवाह पण काय आहे, शीत प्रवाहच आहे बघा. माझ्या तरी माहिती शीत प्रवाहच आहे. तर हे पण उत्तर आहे बघा मग त्याचं. आता ते 2 कसं काय उत्तर आहे ते मला माहित नाही, परंतु हा पण PYQचाच प्रश्न आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ओयाशिव प्रवाह हा पण काय आहे, शीत प्रवाहच आहे. मी तुम्हाला दाखवते पण वाटलंच तर. इकडे बघूयात आता, इथं बघा. आधी आपण ओयाशिव कडे जाऊया. हे बघा इथं आहे ओयाशिव प्रवाह. हा काय आहे, तर ध्रुवाकडून खाली येतोय ना. मी तुम्हाला त्याच दिवशी काय म्हणलं की ध्रुवाकडून खाली येतोय म्हणजे ध्रुवावर कसं असतं, वातावरण थंड असतं. पण तिकडून येणाऱ्या जर लाटा असतील तर निश्चितच कसे असणार आहेत, थंडच असणार आहेत, बरोबर की नाही. आणि हे बघा, हे विषुववृत्त आहे. तर विषुववृत्तावर सूर्याची किरण कशी पडतात, लंबरूप पडतात. म्हणून या विषुववृत्तावरून कोणतीही धारा जर निघाली तर ती धारा कशी असणार आहे, गरम असणार आहे, बरोबर की नाही. तर निश्चितच तुम्ही लक्षात ठेवा. हे बघा, ही ब्राझीलची कशी आहे, गरम आहे. मी तुम्हाला ब्राझीलची म्हणलं ना. आणि त्याच्यानंतर हे बघा, गल्फ प्रवाह पण काय आहे, गरम आहे. त्याच्यानंतर केनारी बघा, ही वरून आलेली आहे म्हणून ही काय आहे, तर थंड आहे. तर बघा, अशा पद्धतीने एकंदरीतच मी तुम्हाला सांगितलं, ओयाशिव प्रवाह आणि केनारी प्रवाह हे काय आहेत, थंड प्रवाह आहेत, शीत प्रवाह आहेत. तर निश्चितच ते दोन्हीही शीत आहेत. त्याच्यानंतर ब्राझिलिया आणि गल्फ काय आहेत, गरम आहेत. त्यानंतर आहे बघा, बेंग्युला प्रवाह काय आहे, थंड आहे. त्यानंतर इथं बघा, अॅग्युलास प्रवाह गरम प्रवाह आहे. आणि हे एक लय विचारतात बघा, सोमाली प्रवाह हिंदी महासागरात आहे. हिंदी महासागरातील गरम प्रवाह म्हटलं की लगेच लक्षात ठेवायचं सोमाली प्रवाह. आणि हे एक विचारतात बघा, लॅब्राडोर प्रवाह थंड प्रवाह आहे. लॅब्राडोर प्रवाह आणि गल्फ प्रवाह जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं, तर तिथं दाट धुकं पण निर्माण होतं. त्याचबरोबर थंड आणि गरम हे प्रवाह एकत्र आल्यामुळं तिथं मत्स्य क्षेत्र पण मोठ्या प्रमाणात, म्हणजे मासे पण काय होतात, मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. कारण की त्या ठिकाणी माशांसाठी अनुकूल वातावरण निर्माण होतो. या कारणास्तव तिथं मासेमारी केंद्र म्हटलं तरी चालेल. तर अशा पद्धतीने हे काही महत्वाचं आहे ते तुम्हाला मी सांगितलं. जी धारा विषुववृत्तावरून निघत आहे ती निश्चितच काय आहे, तर गरम धारा. त्याच्यानंतर हे बघा, इथं अंटार्क्टिका खंड आहे, जिथं की मनुष्य वस्ती नाहीये, कारण खूप थंड वातावरण आहे, त्यामुळे तिथं मनुष्य वस्ती नाहीये. आणखीन काय सांगायचं झालं तर हे बघा, असा कोणता देश आहे की जिथून काय केलेला आहे, मकर व्रत गेलेला आहे. हे घेतो, मकर व्रत खाली असते. मकर व्रत, कर्कव्रत आणि विश्वव्रत तीनही व्रत गेलेले आहेत. तर तो आहे बघा आफ्रिका खंड. अशा पद्धतीनं काही महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या परीक्षेच्या दृष्टीनं. जाऊया मग पुढं. आणि हे जर विचारलं असतं की लॅब्राडोर प्रवाह, गल्फ प्रवाह कोणत्या समुद्रात आहेत, तर अटलांटिक समुद्रामध्ये आहेत, महासागरात आहेत. केनारी प्रवाह पण अटलांटिक महासागरामध्ये आहे, बरोबर की नाही. इकडे सोमाली प्रवाह मात्र हिंदी महासागरामध्ये आहे. बघा, संशोधन हा कोणत्या प्रकारचा व्यवसाय आहे, तर कसं आहे माहितीये का, संशोधन असेल किंवा जास्त डोक्याचे काम असणारे व्यवसाय हे चतुर्थक व्यवसायामध्ये मोडतात. त्यामुळं संशोधन हे कशामध्ये मोडणार आहे, तर चतुर्थक व्यवसायामध्ये मोडणार आहे. आणि जे काही समजा शेतीवर आधारित किंवा निसर्गावर आधारित जे काही व्यवसाय असतात ते प्राथमिक मध्ये येतात बघा, हे की नाही. आणि मग प्राथमिकच्या आधारे जे काही उद्योगधंदे वगैरे उभारले जातात की नाही, तर ते येतात बघा द्वितीयक मध्ये. उद्योगधंदे कशामध्ये येतात, तर द्वितीयक मध्ये येतात. आणि त्याच्यानंतर जे सेवा देणारे व्यवसाय असतात की नाही, म्हणजे विकणे वगैरे,
ट्रान्सपोर्टिंग इथून तिथं नेणं वगैरे विकणं हे सगळं कशामध्ये येतं? तृतीय व्यवसायामध्ये येतं. उद्योगधंदे द्वितीय व्यवसायामध्ये, ट्रान्सपोर्टिंग असन विकणे वगैरे अशी सेवा देणारे व्यवसाय कशामध्ये येतात? तर तृतीयक मध्ये येतात. आणि डोक्याची कामं असलेली व्यवसाय सगळे चतुर्थक मध्ये येतात. तर अशा पद्धतीनं. आणि मग तुम्ही म्हणता डोक्याची कामं म्हणजे शिक्षकाचं पण डोक्याचंच काम आहे की नाही का? बिना डोक्याचं जे काम आहे का शिकवणं, ते डोक्याचंच काम आहे. तरी सुद्धा हे माहितीये का सेवा देणाऱ्या व्यवसायामध्ये येतं. तर तृतीयक व्यवसायामध्ये येतं बघा. तरी पण म्हणजे अधिकची माहिती घेऊन मी तुम्हाला सांगलच, तरी सुद्धा आताच सांगते तुम्हाला की जे शिक्षकी पेशा आहे ना, तर ते तृतीय व्यवसायामध्ये येतं. म्हणजे सेवा देणाऱ्या व्यवसायामध्ये येतं ते. बघा, खाली ग्रामपंचायत संबंधी काही विधाने दिली आहेत. बरं, ठीक आहे. मग काय करायचं त्याचं? तर योग्य पर्याय निवडायचा आहे. तर बरं, ठीक आहे. मग आता ग्रामपंचायत विषयी दिलीत त्यांना काही विधानं, तर आपण थोडंसं खालीच घेऊया त्याला. बघा, पहिलं विधान काय दिलंय त्यांना? ग्रामपंचायतीच्या निवडणुका दर 5 वर्षांनी होतात. बरोबर आहे ना? आपल्याला तर सगळ्यांना माहित आहे ते. त्यानंतर काय म्हटलंय बघा, की ग्रामपंचायतीची ग्रामसभा ग्रामसेवकाच्या अध्यक्षतेखाली होते. नाही ना, ग्रामसेवकाच्या अध्यक्षतेखाली नाही होत. कोणाच्या अध्यक्षतेखाली होते? तर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होत असते. म्हणजे ग्रामसभा जी असते की नाही, ती सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होत असते. हे विधान बघा चुकलेलं आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. क विधान काय म्हणले? सरपंच जनतेकडून थेट निवडले जातात. तर हो, बरोबर आहे. आता जनतेकडून थेटच निवडले जात आहेत. द काय आहे? तर गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी ग्रामसेवकावर असते. अजिबात नाही हा, ग्रामसेवकावर अजिबात नसते. प्रत्यक्ष राबवणारे आहेत ना तिथं सरपंच वगैरे, आहे की नाही? तर हे पण विधान चुकीचं आहे. बघा, इथं योग्य विधान आहे अ आणि क. बघा, ऑप्शन मध्ये अ क योग्य, पर्याय क्रमांक 1च काय आहे आपलं उत्तर आहे. तर याच्याविषयी इकडे अधिकची माहिती आपण घेतलेलीच आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी तुम्हाला आता काय झालेलं आहे, माहित झालेलं आहे की ग्रामपंचायत म्हणजे प्रत्यक्ष गावाचा कारभार कोण पाहत असतं? तर ग्रामपंचायत करते. 500 पेक्षा कमी लोकसंख्या आहे अशा ठिकाणी काय होत असते? तर 2 किंवा अधिक गावांसाठी एकच ग्रामपंचायत असते. तिलाच काय म्हणतात बघा? गट ग्रामपंचायत असं म्हणतात. म्हणजेच लक्षात ठेवा, 500 पेक्षा जास्त लोकसंख्या असेल तरच त्या ठिकाणी ग्रामपंचायत असते किंवा ग्रामपंचायत उभारली जाते ना. अन्यथा काय असतं? 2-3 गावं एकत्र करून काय केली जाते? गट ग्रामपंचायत त्या ठिकाणी असते. मग यांची काय कामं आहेत? तर पाणी पुरवठा, दिवाबत्ती, जन्म मृत्यू, त्याचबरोबर विवाहाच्या नोंदी, ही कामं काय असतात? ग्रामपंचायतकडे असतात. त्याच्यानंतर बघा इथं काय असतात? तर सरपंच असतात. तर सरपंच हे दर 5 वर्षानं काय करत असतात? निवडत असतात. म्हणजे सरपंचाचा कार्यकाळ लक्षात ठेवायचा 5 वर्षाचा. निवडून आलेले सदस्य आपल्यापैकी एकाचे सरपंच. हे काय झाली? थोडीशी जुनी माहिती आहे, परंतु नवी माहिती जी आहे त्यानुसार सरपंच हे डायरेक्ट जनतेमधूनच निवडले जातात. बघा, ग्रामपंचायतीच्या सभा सरपंचाच्या अध्यक्षतेखाली होतात. कोणाच्या? सरपंचाच्या. मगाशी तिकडे काय लिहिलं होतं? ग्रामसेवकाच्या. ते चुकलं होतं, है की नाही? गावाच्या विकास योजना प्रत्यक्ष राबवण्याची जबाबदारी कोणाची असते? सरपंचाचीच असते, ग्रामसेवकाची नसते. योग्य पद्धतीनं कारभार न करणाऱ्या सरपंचावर ग्रामपंचायतीच्या सदस्य काय करतात? अविश्वासाचा ठराव मंजूर करतात. आता बघा ना, तिथं महाभियोग पद्धतीनं आपण राष्ट्रपतीला सुद्धा पदावरून काढू शकतो. तर सरपंचाची काय म्हणजे गत आहे तर सरपंचाला? परंतु असे कोणी कार्य करत नाहीत बघा. बऱ्याच ठिकाणी निदर्शनास येतं आपल्या की काय होतंय की कार्य व्यवस्थित चालत नाही, परंतु आपण शिकलेले लोक सुद्धा गप गुमान ते सगळं सहन करत असतो. परंतु असं कुठंतरी आपण पण जाग झालं पाहिजे. जी कामं ज्यांच्याकडे आहेत ती झालीच पाहिजेत. आता तुम्हाला आता साधं उदाहरण देते. आमच्या गावामध्ये कसं आहे माहितीये का? झाडायला वगैरे नगरपालिकेचे लोक लावलेले आणि काय केले? त्यांना स्टिकर वगैरे सुद्धा लावलेले बघा. ते काय करतात? त्याच्यावर नुसता फोटो घेऊन जातात की आम्ही या ठिकाणचं काय केले? साफसफाई केलेली आहे, कचरा नेलेला आहे. काहीच नेत नाहीत, काहीच करत नाहीत. मग हे सगळं आपण पाहून सुद्धा कसं शांत बसणं म्हणजे चुकीचंच काम आहे की नाही? तर असं बऱ्याच ठिकाणी घडत असतं. तर आपण शिकलेलो आहोत, भलेही आपला म्हणजे कसं प्रवाहाच्या विरोधात जायचं म्हणलं तर आपला विरोध तर होणारच आहे, बरोबर की नाही? परंतु आपणही म्हणजे आता हे फक्त आपला शिक्षणाचा भाग तर आहेच हो, पण आपण कुठेतरी आपली जनजागृती झाली पाहिजे, आहे की नाही? प्रतिकार आपण केला पाहिजे. प्रवाहाच्या विरोधात जाणाराचा प्रतिकार
केला जातो, परंतु एक दिवस काय केलं जातं तर त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा त्याचं जे मत आहे ते सगळेजण मान्य करतात सुद्धा. तर पहिले अगोदर आपण प्रवाहाच्या विरोधात गेलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्यानंतर बघा, सरपंच उपस्थित नसेल तेव्हा ग्रामपंचायतीचे कामकाज कोण पाहतं? उपसरपंच पाहतात, बरोबर. त्याच्यानंतर हे ग्रामसेवक आहे, तर ग्रामसेवकाविषयी पण कधी जर यदा कदाचित प्रश्न विचारलेले आहेत प्रश्न, तर थोडक्यात माहिती घेऊया. बघा, ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा सचिव असतो. कोण असतो? सचिव असतो. नेहमी लक्षात ठेवायचं. त्यांची नेमणूक कोण करतं? तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामसेवकाची नेमणूक कोण करतं? तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी करतात. ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज पाहणे, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचा विकास योजना गावातील लोकांना समजावून सांगणे, ही कामं कोणाची आहेत? तर ग्रामसेवकाची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जाऊया मग पुढं. आता बघा, इथं छोटी राज्य एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. असं कुठं झालंय माहितीये का? अमेरिकेमध्ये झालेलं आहे. काय झालं तर छोटी छोटी राज्य एकत्र आली आणि एका देशाची निर्मिती झाली. परंतु याच्या विपरीत कुठं घडलंय माहितीये का? श्रीलंकेमध्ये घडलंय. काय घडलंय माहितीये का तिथं? तर राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य निर्माण झालेले आहेत. तर कुठं घडलं बघा हे? तर घडलं बघा श्रीलंकेमध्ये. एकंदरीत ते तसंच आहे की छोटी राज्य एकत्र येऊन एक देश तयार होतो आणि राज्याचे विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात. असं कुठं झालं? श्रीलंका या ठिकाणी झालेलं आहे. PYQ चा प्रश्न आहे हा, काय आपला प्रश्न नाहीये. बघा, शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार डॅश व डॅश या पिता पुत्रांनी प्रबळ बनवले. तर कोण होते बरं ते? ते पिता पुत्र की ज्यांना शिवाजी महाराजांचं आरमार हे काय केलं? प्रबळ बनवलं. तर ते होते बघा, कान्होजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे. हे म्हणजे एकंदरीतच बापलेख होते आणि यांना काय केलं? शिवाजी महाराजांचं जे काही आरमार आहे ते प्रबळ बनवण्याचं कार्य. तर बघा, अधिकची माहिती घेऊया. बघा, शिवाजी महाराजांनी उभारलेले आरमार हे कान्होजी आणि तुळाजी आंग्रे या पिता पुत्रांनी काय केलं? तर प्रबळ बनवलं. त्याचबरोबर आरमाराच्या जोरावर त्यांनी पोर्तुगीज, इंग्रज व सिद्धी या आरमारी सत्तांना काय केलं? धाकात ठेवलं आणि मराठ्यांच्या राज्याचा म्हणजे एकंदरीतच किनारपट्टीचं काय केलं? तर रक्षण केलं. किनारपट्टीचं रक्षण करायचं म्हटलं तर आरमार फार गरजेचं आहे. हे शिवाजी महाराजांनी ओळखूनच काय केलं होतं? तर आरमाराची निर्मिती केली होती. त्यानंतर बघा, नकाशाच्या उजव्या कोपऱ्यात बाणाच्या साहाय्याने दिशा दर्शवली जाते. तर ती दिशा कोणती असते? तुम्ही पाहिलं असाल बऱ्याच वेळेस नकाशामध्ये काय केलं जातं? तर अशी दिशा दर्शवली जाते आणि इथं काय लिहिलं जातं? ऊ लिहिलं जातं. ऊसाचं आहे का ते? नाही ना, उत्तर आहे. याचा काय अर्थ होतं? उत्तर. मग बाकीच्या दिशा तुम्हाला येतात लगेच. हे दक्षिण आहे, हे पूर्व आहे आणि हे काय आहे? तर पश्चिम आहे. परंतु कुठल्याही नकाशामध्ये काय केलं जातं? तर एवढंच दर्शवलं जातं. तर जे काही ते दाखवलं जातं, एकंदरीत यांचं म्हणणं आहे बाणाच्या साहाय्याने दिशा दर्शवली जाते. ती कोणती आहे? तर ती उत्तर आहे ना. हे बघा, हे आहे उपयोजनात्मक प्रश्न. एवढे सोपे असतात उपयोजनात्मक प्रश्न आणि हे PYQ चाच प्रश्न आहे. तुम्ही म्हणता ना असा कसा प्रश्न आहे, तर ते आपला नाही प्रश्न, ते PYQ चाच आहे. दक्षिणेत तंजावर येथे मराठी नाटकांना 17व्या शतकात अखेरीपासून प्रारंभ झाला होता. डॅश यांनी या कलेस प्रोत्साहन दिले. तर या कलेस प्रोत्साहन कोणी दिलं? तर त्या कलेला प्रोत्साहन दिलं बघा, सरकोजी राजे भोसले यांना दिलं. सरकोजी राजे. मग तुम्ही म्हणाल हे सरकोजी राजे कोण होते? तर सरकोजी राजे कुणी असू द्या, पण हे व्यंकोजी राजे म्हणजे व्यंकोजी राजेंचाच मुलगा होता सरकोजी राजे, है की नाही? तर व्यंकोजी राजे भोसले जे होते की नाही, तर ते शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू होते. कारण एके ठिकाणी पुस्तकामध्ये एक प्रसंग सांगितलेला आहे की शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजे भोसले यांना काय म्हणाले होते की आपण दोघं एकत्र येऊन काय करूया? स्वराज्याची निर्मिती करूया किंवा स्वराज्यासाठी तूही हातभार लाव, असं शिवाजी महाराजांनी कोणाला म्हणले होते? व्यंकोजी राजे भोसले यांना म्हणाले होते. परंतु व्यंकोजी राजेंना हा प्रस्ताव मान्य नव्हता. या कारणास्तव ते काय केले? तिथून निघून गेले. तर हा प्रसंग म्हणजे एकंदरीत पुस्तकातच नमूद केलेला आहे. तर तुम्ही म्हणाल की बाबा हे सरकोजी राजेच आहे का याचं उत्तर? तर हो, त्या ठिकाणी तुम्हाला दाखला पण मी आणलेला आहे. बघा, नाट्यकला
तर बघा या ठिकाणी नाट्यकला दिलेली आहे. तर एकंदरीत दक्षिणेतील जे काही तंजावर होतं तर त्या ठिकाणचं राज्य कोण पाहत होतं? व्यंकोजी राजे भोसले पाहत होते. त्याच्यानंतर मग आता त्यांना जर नसतील जिवंत तर त्याच्यानंतर त्यांचे वंशज पाहत असतील, आहे की नाही? तर तेच या ठिकाणी सांगितलेलं आहे. दक्षिणेतील तंजावर येथे मराठी नाटकांना 17व्या शतकाच्या अखेरपर्यंत प्रारंभ झाला होता आणि सरफोजी राजांनी या कलेस काय केला? प्रोत्साहन दिलं. या नाटकात गायन आणि नर्तन यांना प्राधान्य असे. तर एकंदरीतच त्यांचेच वंशज सरफोजीराजे भोसले यांना काय केलेलं आहे? तर याला प्रोत्साहन दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. राहिलेले प्रश्न पुढच्या तासिकेला घेऊया. तर ही जी सिरीज आहे ती फार महत्वाची आहे. ती आपण परीक्षा जोपर्यंत तुमची परीक्षा होत नाही तोपर्यंत चालूच ठेवणार आहोत. भेटूया मग पुढच्या लेक्चरला.